येथील शेतकरी आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे नातू प्रकाश ढोबळे यांच्या शेतातून गेल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मोठा वाद निर्माण झाला। शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि योग्य मोबदला न देताच जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक शेतकऱ्यांनी मदतीसाठी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्याशी संपर्क साधला। घाटोडे यांनी तात्काळ केळवद पोलीस स्टेशनचे पीआय अनिल राऊत आणि सावनेर तहसीलदार यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी करणारे निवेदन सादर केले। मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे घाटोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी गेल कंपनीचे अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधींसमोर शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली। त्यांनी प्रश्न विचारला की एकाच शेतकऱ्याच्या शेतातून किती वेळा शासकीय प्रकल्प काढणार, त्यामुळे जमिनीचे बाजार मूल्य घटते आणि मिळणारा मोबदलाही अत्यंत अपुरा असतो। यासोबतच त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून गॅस पाईपलाईन जाते त्यांच्या घरातील एका सदस्याला गेल कंपनीने नोकरी देणे ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे। घाटोडे यांच्या या भूमिकेमुळे गेल कंपनीचे अधिकारी देविदास कुंभारे आणि महेश कुमार यांनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या 2 दिवसात प्रकाश ढोबळे आणि आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर घाटोडे यांनी समजूत घालून तात्पुरत्या स्वरूपात ढोबळे यांच्या शेताशेजारील भागाचे काम सुरू करण्याची परवानगी दिली। यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संजय टेंभेकर, कालिदास बुधोलिया, मोरेश्वर वाघमारे, रवी वानखेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। सावनेरचे डीवायएसपी सागर खर्डे, नायब तहसीलदार कैलास अलवार आणि केळवदचे ठाणेदार अनिल राऊत यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले। आम आदमी पक्षाने स्पष्ट इशारा दिला की शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणताही प्रकल्प मंजूर होणार नाही। शेतकऱ्यांचा सन्मान, न्याय, मोबदला आणि त्यांच्या भावी पिढीची सुरक्षितता यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील। या घटनेनंतर 4 तासांनी काम पुन्हा सुरू झाले आणि नुकसान भरपाईबाबत लवकरच डेप्युटी कलेक्टर यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल असे सांगण्यात आले। माझी ही शेती दुसरी वेळ सरकारला जात आहे। सरकारला माझी काहीच मागणी नाही। जे अधिकारी हे अधिकारी तो वर्ग येऊन झालेले आहे। माझे शेतकरी म्हणून ही या सरकारला विनंती आहे की मी एक शेती किती वेळेस द्यायची, माझ्या शेतीचे तुकडे किती करायचे। आणि या 2 वेळेस शेती गेल्या, दुसऱ्या वेळेस बी गेलेले आहे। यांना फक्त पैसे, आम्ही पैसे मागून नाही राहिलो, यांचे पैसे यांच्यापाशी ठेवावं। आम्हाला त्याच्यातला 1 रुपया नाही पाहिजे। यांनी जे नुकसान करणार आहे त्याचे नुकसान भरपाई नाही पाहिजे। यांनी फक्त आमच्या मुलाला सरकारी नोकरीमध्ये नोकरी लावावी एवढीच विनंती आहे। 2 वेळेस दिलेली आहे। त्यावेळेस माझा अर्धा एकराचा पट्टा वेस्टेज गेलेला आहे, त्याचा तुकडा झालेला आहे। आता 5 एकरामधून हे गेलेले आहे, त्याचं व्हॅल्युएशन कमी होऊन झालेलं आहे। बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी इथं आहे। आणि हे तहसीलदार अधिकारी वर्ग एवढा मोठा व्यक्तिमत्व माणूस इथं उभा आहे, डिसिजनला उभा आहे, आणि हा व्यक्ती एका शेतकऱ्याला याचं उत्तर देऊन नाही राहिलं, हे दुर्भाग्य माझं आहे। आणि जर यांना जर काम चालू करायचं असेल तर माझ्या छातीवरून जेसीबी घेऊन जावी, त्याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही। फक्त यांनी हे शब्द बोलावे एवढेच माझी तुम्हाला विनंती आहे, बाकी काय ना। तुम्ही मला पैसे नाही को भाऊ। प्रोसेस क्या है? अगर ड्यूटी वो नहीं मानने करते तो आपका मी तिथं जर माझ्या जमिनीवर बसणार आहे, यांना जे करायचं ते करेल। यांना आमच्या छातीवरून जर जेसीबी हलवायचे असेल तर हलवाय, त्याच्या पलीकडे मी काय गव्हर्नमेंट मी किती वेळेस जमीन द्यायची। सर, पहिला सर्वात प्रथम आपला परिचय द्या। मी देविदास कुंभारे, गेल इंडिया लिमिटेड मध्ये सक्षम अधिकारी। हा जो प्रोजेक्ट आहे हा मुंबई नागपूर झरसुगडा पाईपलाईन प्रोजेक्ट 1700 किलोमीटरचा हा प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये हा गॅस पाईपलाईन टाकण्याचा हा प्रोजेक्ट आहे। त्यातला एक भाग नागपूर ते जबलपूर, नागपूर, छिंदवाड़ा आणि जबलपूर हा 300 किलोमीटरचा पाईपलाईन टाकण्याचा हा गेल इंडियाचा प्रोजेक्ट आहे। सर, सर्वात प्रथम प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की पीक पेरल्याच्या बादच तुम्ही काय आता उन्हाळ्याभर काय करता, असा त्यामध्ये शेतकऱ्यांचा हा आरोप जो आहे हा आरोप नाही आहे। हा प्रोजेक्ट आमचा 2022 पासून सुरू झालेला आहे आणि 2022 मध्ये आम्ही नागपूर ते जबलपूर या प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही नोटीस दिलेली आहे की तुमच्या शेतामधून ही गॅस पाईपलाईन जाणार आहे। त्यासाठी
गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आम्ही 3-1 आणि 6-1 हे दोन्ही नोटीस त्यांना दिलेली आहे. त्यामध्ये आम्ही त्यांच्या जे मागण्या आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यावरती आम्ही सविस्तर चर्चा करूनच आम्ही ही त्यांची जी आहे त्यांच्या शेतातून आम्ही पाईपलाईन टाकत असतोय. सर त्यांना नोकरी वगैरे काही मिळू शकते का त्यांना? गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आमच्या कंपनीमध्ये आम्ही चुकीचं स्टेटमेंट किंवा फॉल्स वाक्य स्टेटमेंट देऊन आम्ही त्यांना डायव्हर्ट करत नाही. आमच्या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार गेल इंडिया लिमिटेडमध्ये असा काही आम्हाला अधिकार दिलेला नाही. सर किती लोकांचे असे प्रकरण आहे की ते त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही, असे काही प्रकरण सांगा. यामध्ये आजपर्यंत जोपर्यंत आम्ही आमच्या बाजूनी संपूर्ण लाईन नोटीस देत पासून तो प्रोजेक्ट कंप्लीट होतपर्यंत NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जोपर्यंत शेतकऱ्यांकडून मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाईपलाईन जरी नाही टाकली तरी सुद्धा आम्ही त्यांना खरीप आणि रबी दर एका वर्षामध्ये 2 हंगामी पिके यांची संपूर्ण आम्ही त्यांना कॉम्पेन्सेशन आमचे ॲग्रिकल्चर ऑफिसर्स, त्यानंतर डेप्टी कलेक्टर थ्रू कॉम्पिटंट अथॉरिटीज सक्षम अधिकारी जे आहे त्यांच्या थ्रू आमचे सर्वेअर ॲग्रिकल्चर ऑफिसर यांच्या थ्रू पंचनामा केला जातो आणि त्यानुसार व्हॅल्युएशन देऊन त्यांना आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि ते शेतकरी शेतात झोपले तर त्यांच्यावर JCB पोकलँड चालवून देणार का? पहिला लास्टवाला प्रश्न. आम्ही 2022 मे महिन्यापासून आज जे शेतकरी जे आहेत त्यांना गेले 3 वर्षापासून सर आजचा हा प्रश्न आहे. आजचा प्रश्न जर शेतकरी लाईनीने कुठे कुठे आपल्या शेतात झोपले त्याच्या पोकलँड चालवाल का? प्रश्न हा जो प्रश्न तुमचा आहे आमच्याकडे आम्ही संपूर्ण जी अथॉरिटी आहे आम्ही संपूर्ण जिल्ह्याकडून डेप्टी कलेक्टर थ्रू मार्केट कमिशनर ऑफ पोलीस कडून संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन जी व्यवस्था इथे आणलेली आहे ते संपूर्ण कायद्यानुसारच आज जे आहे ऍक्ट केल्या जातील. मेन जे आहे पाईपलाईन टाकण्यासाठी जे शेतकऱ्यांचे आपले हे केले आहे आपले ॲक्वायर्ड नाही केलं आहे त्यांच्या शेतामधून हे जमीन पाईपलाईन टाकण्याने उपयोगात आणत आहे आणि त्या उपयोगात आणण्यामध्ये जो त्यांचं इथं काही नुकसान पिकाचं उभ्या पिकात जे आहे नुकसान वगैरे आहे त्याचं ते कमिटमेंट ते करत आहे की बा त्याचं जे काही नुकसान आहे ते नुकसान भरपाई आपण देणार आहे पंचांगानुसार, बरोबर आहे. आणि ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा करणं बरोबर नाही. त्यांना आता ते चर्चा केली आहे, उद्या ते मॅडमसोबत या बाबतीत चर्चा होणार आहे, पण तूर्त असते आता कुठलेही अडवणे करू नये कारण शासनाचं आहे. बस एवढं तुम्ही सांगू. त्या अगोदर हे करायला पाहिजे, अकाउंट दिलं नाही, आम्ही पैसे पाठवले नाही, हा नंतरचा विषय. मग तुम्ही गुन्हा येऊ द्यायला पाहिजे, किंवा करायला पाहिजे. त्या शेतकऱ्यानं पैसे यासाठी घेतले नाही की त्याला ते कंपन्सेशन मान्य नाही म्हणून त्यानं घेतले नाही, म्हणून त्यानं अकाउंट नंबर दिला नाही, म्हणून तुम्ही पैसे टाकले नाही. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? डॉक्युमेंट नाही दिलं त्याला मान्य नाही. कंपनी तुम्ही दिलेलं कंपनी तुटपूजा कंपन्सेशन मान्य नाही. साधी उदाहरण सांगतो, इलेक्ट्रिकचे पोल काढायसाठी पैसे भेटत नाही आणि इलेक्ट्रिकचे पोल बाहेर काढण्यासाठी पैसे लागते. शासनाचा कोणता अजब निर्णय होय? याचा अर्थ असा की बीजेपी न काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये या भेल कंपनीपासून पैसा घेऊन शेतकरी मरो अथवा जिवंत हो अशी प्रक्रिया चालू केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी, या भेल कंपनीच्या ज्या नोकऱ्या आहेत ज्या शेतकऱ्याला पाहिजे आहे, 10 एकर वावरामधून पाईपलाईन चालली आहे, त्याचं नुकसान होत नाही. 5-10 वर्ष पिकणं होत तिथं. मी काय गोष्ट करता हे मला माहित आहे. मी शेतकरी आहो, करा सर्च. माझा नंबर 268-1 उमरी भरतापूर खतरा नंबर करा. मी शेतकरी आहो का नाही तो सर्च. हे चुकीचं आहे साहेब. आणि तुम्ही तहसीलदार आहात, तुम्ही तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्याच्या बाजूला बोललं पाहिजे, पण तुम्ही बोलून राहिले भेल कंपनीच्या बाजूनं. हे चुकीचं नाही का? हे चुकीचं आहे, फार मोठं चुकीचं आहे. आम्ही तुमची रिस्पेक्ट करतो, तुम्ही सुद्धा आमची रिस्पेक्ट करायला पाहिजे. तुम्ही कंपनीला बनायला पाहिजे का पहिले चेक द्यायचे नंतर याच्यावरून JCBने हे काम तुमचं आहे, पण तुम्ही आम्हाला अळवासाठी हे एवढं मोठं प्रोडक्शन आणलं. म्हणजे आता हे पण का मारदंड झाले त्याच्यावर उरावर न्याय JCBच्या उरावर. हेच प्रक्रिया तुमची आहे. हे फार मोठं चुकीचं षडयंत्र आहे. हे आम्हाला मान्य नाही. इथंपर्यंत आले, त्या कास्तकाराने विरोध केला तर त्याचं थांबून दिलं. हे कोणतं आहे? हे फार चुकीचं आहे साहेब. त्याच्या शेतकऱ्याच्या मुलाला एक नोकरी द्या आणि हे कंपन्सेशन पहिले द्या,
आणि त्याच्यानंतरच जेसीबी चालवा. हा कायदा म्हणतो. साधं उदाहरण, जास्त पाणी आला तुम्हीच आणीवारी काढता, तुम्ही जाऊन आणीवारी काढणार आहे, तुम्ही देता ना शेतकऱ्याला नुकसान भरपाई. मग आता का नाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई? शेतकऱ्याला नुकसान चांगलंच मिळून राहिलं. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTP न्यूज मराठी, नागपूर.